खोपोलीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विविध कामांचे करण्यात आले भूमिपूजन। आरपीआय पक्षाचे नेते प्रमोद महाडिक यांनी मानले आमदारांचे आभार। खोपोली नगरपरिषद हद्दीत शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 10 मधील यशवंतनगर येथील परिसरात कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत व दलित वस्ती योजनेअंतर्गत विविध कामांचा भूमिपूजा सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे, ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल, माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, हरीश काळे, दिनेश थोरवे, गणेश खानविलकर, बीजेपी कामगार नेते रामभाऊ पवार, आरपीआय युवा नेते प्रवीण महाडिक, नितीन वाघमारे, रुपेश रुपवते, अयाज शेख यांसह शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे विविध मान्यवर व स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमिपूजन कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 10 मधील स्थानिक रहिवासी, रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणारे युवा नेते व खोपोली नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार प्रमोद महाडिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाचे कौतुक करत कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले। तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करताना प्रमोद महाडिक यांचे कौतुक करत माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करत एकत्र काम करून आपले सर्व उमेदवार निवडवून आणायचे आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल म्हटले। अनेक विकास कामापासून हा परिसर वंचित होता, परंतु अनेक वेळा सातत्याने प्रमोद महाडिक हा एक युवा नेतृत्व विकासाची सातत्याने त्याला ही कामे झाली पाहिजेत आमच्या परिसरातील असे सातत्याने पाठपुरावा करणारा हा युवा नेतृत्व, आरपीआयच्या माध्यमातून काम करणारा माझा हा सहकारी, आणि आपण सातत्याने या ठिकाणी मागणी करत असताना प्रमोद महाडिक सातत्याने या विकासासंदर्भात मला सांगायचं का ही कामं झाली पाहिजेत। मागच्या वेळेला आठवले साहेब आम्ही एकत्रपणे आलो आणि ह्या जी धस यशवंतनगरची जी आपण पाहताय या रस्त्याचं काम कुठल्यापासून झालं पाहिजे, त्यावेळेस आम्ही आठवले साहेब आम्ही एकत्रपणे प्रमोदजींनी इच्छा व्यक्त केली आणि 1 कोटीतील 60 लाख रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे। बाकी उर्वरित कामांना आपण या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला आहे। या निधी संदर्भात आपण या ठिकाणी दलित वस्ती सुधारण्यासाठी असणारा निधी असेल, त्यानंतर या ठिकाणी जी कामं यांनी सुचवलेली होती ती कामे मंजूर करण्यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे, दलित वस्ती योजनेतून मंजूर करून दिलेला आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक विकास कामं जी आहेत त्या विकास कामांना गती देण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। खरं तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे यशवंतनगरचं फार मोठं योगदान मला या मतदारसंघाचं आमदार करण्यासाठी आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये यशवंतनगर या परिसरातील सगळी डेव्हलपमेंट ही जशी खोपोली शहरातील डेव्हलपमेंट आहे तशी यशवंतनगरची सुद्धा पूर्णपणे डेव्हलपमेंट या ठिकाणी केली जाईल। यशवंतनगरचा प्रत्येक रहिवासी हा माझं कुटुंब आहे, जसं आपण आमदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे। जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम तर त्यांनी कुठे निधी दिला असेल तर यशवंतनगरसाठी 1 कोटीचा निधी दिलेला आहे आणि आपलं अनेक वर्षापासून जे आपलं कामं जी प्रलंबित आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक चंगच बांधलेला की बाबा तुमची यशवंतनगरची जी कामं असतील ती तुम्ही मला सांगा, कारण माझ्या पाठीमागे तुमच्या यशवंतनगरचा प्रत्येक नागरिक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता। आता येणारी 4 वर्षे माझ्या हातात आहे आणि तुम्हाला जी कामं असतील ती मला सांगा, मी नक्कीच ती पूर्ण करेन। आणि धन्यवाद साहेब, असाच आशीर्वाद असंच प्रेम आमच्या राहू द्या आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी यशवंतनगरच्या नागरिकांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।